लहान मुलांसाठी आकर्षक आणि नवनवीन डिझाईन मध्ये कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे किड्स वर्ल्ड। शाखा क्रमांक 1 LG चौक, महिला कॉलेज रोड, मंगळबार पेठ, कराड। आणि शाखा क्रमांक 2 कराड चिपळूण रोड, श्री हॉस्पिटल शेजारी, मल्हार पेठ। संपर्क प्रोप्रायटर गणेश चव्हाण 95 61 80 77 77 आणि 85 30 98 77 77। आजकालचे जग हे डिजिटल आहे, त्याचबरोबर ॲडव्हर्टायझिंगचे जग आहे असे मानले जाते। मग मतदानाला अबकी बार मोदी सरकारपासून ते कोणतीही वस्तू घ्या फक्त 10 रुपये बगल तिकडे मार्केटिंग दिसते। पूर्ण देशभर वाडी वस्तीत सध्या कोणत्याही वस्तूचे, जागेचे, व्यवसायाचे, एवढेच काय तर लग्नाचे आणि मैत्रीचे हे ॲडव्हर्टायझिंग भूत सगळ्यांच्या डोक्यावर बसलेले दिसते। सगळं झालं मात्र जाहिरातीमुळे एखाद्याचा जीव जाऊ नये किंवा चुकीच्या जाहिरातींना आळा असणे देखील तेवढेच गरजेचे आहे। हा सर्व संदर्भ देणे आज गरजेचे ठरते आहे, कारण ते म्हणजे मुंबईत घडलेली दुर्घटना। या दुर्घटनेमुळे मुंबई पालिकेने, पुणे पालिकेने धोकादायक होल्डिंग हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली। त्याच पार्श्वभूमीवर कराडमध्ये सुद्धा बिल्डिंगवर असणारे मोठमोठाले होल्डिंग हटवण्याचे सांगितले आहे आणि होल्डिंग काढण्याचे कामही चालू आहे। मात्र अजूनही काही होल्डिंग तसेच आहेत। दरम्यान जास्तीचे होल्डिंग हे अकॅडमीचे होते। दरम्यान एका वृत्तवाहिनीने अकॅडमीवर कारवाई संदर्भात बातम्या टाकल्या होत्या। मात्र सदरचे होल्डिंग हे फक्त अकॅडमीचेच नाही तर सगळेच होल्डिंग काढण्याचे सांगण्यात आले आहे। मात्र होल्डिंगवरचे बॅनर काढले असले तरी लोखंडाचे जे मोठमोठाले होल्डर उभे केले आहेत त्याच्या कारवाईचे काय? दरम्यान काही होल्डिंगवाल्यांनी पत्रकारांशी हुज्जत घातल्याचे सुद्धा समोर आले आहे। संपूर्ण कराड तालुक्यात, त्यामध्ये सैदापूर, कॅनल, कृष्णा नाका, कोल्हापूर नाका, तसेच दत्त चौक, वारुंजी फाटा, काही ठिकाणी अजूनही बॅनर सुद्धा काढलेले नाहीत। काही होल्डिंगवाल्यांना कामगार मिळत नाहीत तर काही जण कारण सांगत आहेत। मग यांच्यावर कारवाई का केली जात नाही? होल्डिंग हटवण्यासाठी 2 जून ही तारीख सांगण्यात आली होती, मात्र अजूनही कुठेही जप्ती करण्यात आलेली नाही। प्रशासनाला फोन लावल्यानंतर तेही कामगार मिळत नसल्याचे कारण पुढे करत आहेत। मग कराड नगरपालिका व संबंधित ग्रामपंचायत हे होल्डिंग जप्त करून घेत का नाहीत? गोरगरिबांचे अतिक्रमण हटवण्याचे ते काम करत होते। कराड नगरपालिकेने त्यावेळेस त्यांची हातगाडी, पानपट्टी टपरी, फळाचे गाडे, काही जणांच्या दारात असणाऱ्या पायऱ्या ज्या केलेल्या होत्या त्या सुद्धा तोडल्या। मध्ये फक्त एका होल्डिंगवाल्यानेच आपले होल्डिंग कामगारांच्या मदतीने काढून टाकले। मग त्याच्या ऐकट्यासाठीच फक्त सरकारचा आदेश होता का, असा सवालही नागरिकांमधून येत आहे। मग यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे। याचा अर्थ महसूल खाते दुर्लक्ष करत आहे। संतोष कदम, SK क्राईम न्यूज, कराड।